स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांनी आम्हाला पन्हाळगडी नेले आणि येऊन आम्हास हळूच विचारले, कसा वाटला? खूप सुंदर. पण स्वामी, असे अचानक आम्हाला घेऊन पन्हाळगडी येण्याचे कारण कोणते? तो आदिलशहा, कुतुबशाह, निजामशाह, औरंगजेब आणि आता तर पोर्तुगीज फिरंगी सुद्धा या हिंदवी स्वराज्यावर आक्रमण करण्याच्या तयारीत आहे. दुर्गेश्वर आमचा रायगड साऱ्यांच्या डोळ्यात उठतो आहे. स्वराज्य सिंहासन डोक्यात आले नाही सरकार. पण स्वामी, रायगडावर जर आपण असाल तर शत्रूची चिंताच नसते. हो, ठाऊक आहे आम्हाला. पण रायगडावर चालून येणारा प्रत्येक शत्रू आमच्या कित्येक गावांची नासधूस करेल आणि आया बहिणींवर अत्याचार होतील याची जाण आहे आम्हाला. आणि हे घडू नये म्हणून आम्ही पन्हाळगडावर आलो आहोत. स्वामी, परकीयांच्या परचक्राने स्वराज्याची भूमी हळहळते आहे. आबासाहेबांचा छत्रधारी रायगड दुःखाच्या महासागरात पेलखावतोय. स्वामी, हेलकावतोय. कधी संपणार हे दुष्टचक्र? मुंबईवर भगवा फडकल्यावर. म्हणजे मुंबई विकत घेण्याचा मनसुबा आहे आमचा आणि त्यासाठी टोपीकरांना वाटेल ती किंमत मोजायला तयार आहोत आम्ही. पण स्वामी, ते जर नाही बोलले तर? नाही, नकार ऐकायची सवय मराठ्यांना नाही. आमच्याच मुलकात आम्ही गुलाम म्हणून जगणार नाही. हा महाराष्ट्र झुंजता ठेवायचा आहे म्हणून त्यांच्याशी वाटाघाटी, नाहीतर या फिरंग्यांचा केव्हा सत्यानाश केलाच नाही. स्वामी, प्राणनाथ, आपल्या सामर्थ्यावर आमचा संपूर्ण विश्वास आहे. पण ही सारी संकटे संपुष्टात येण्यासाठी आपण पंढरपुरात जाऊ. आपण विठुरायाला साकडा घालू. हो येसू, त्यासाठी पंढरीस का जावे? मनात श्रद्धा असेल तर प्रत्यक्ष पांडुरंगच येतील आपल्या भेटीला. पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग. घात झाला, घात झाला राजा, घात झाला. त्या गणोजी शिर्क्याला घात केला. स्वामी, सौभाग्याला स्वराज्य आणि स्वराज्याला सौभाग्य समजतो. नात्याचे पदरच जर सौभाग्याची कदर करत नसली तर त्यांना शासन हे झालंच पाहिजे, असे आबासाहेब म्हणायचे. आमचं वय कुठल्याही धर्माशी नाही, पण स्वराज्याकडे जो वागण्या नसेल पाणी त्याला उभा पिचल्याशिवाय आम्ही राहणार नाही. भाऊ असला तरी युवराज, आम्ही पठाणला सोडण्याचा निर्णय घेतोय. नाही स्वामी, नाही. तुम्ही असं करू नका. अवकाश सिद्ध करा, आरवाय किंवा पैदलाचा वेढा बांधा, वाटते ते करा. पण स्वामी, या क्षणी तरी पन्हाळगड सोडू नका. लढे शिपाई आणि नाव मात्र साधारणतः 80 पडत नाही आमची. स्वामी, लाख वेळ तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा असायलाच पाहिजे. पण लाख माझ्या समोर जिवंत नसतील तर हा लाखाचा पोशिंदा टाकून फायदा तो काय? छत्रपतींनी ऐकावं आमचं. शत्रू हा ताकदवार आहे. भले तो आमच्यापेक्षा ताकदवर असेल, पण आमच्या भावानी माझ्यापेक्षा कुणीच ताकदवार नाही. स्वामी, तो पुत्र तीन पाचशा दिकेला मृत करणारा जणू त्रिपुरासूर राक्षस आहे, राक्षस. तो जर त्रिपुरासूर राक्षस आहे तर आम्ही त्या त्रिपुरासुराचा वध करणाऱ्या रुद्र शिवाचे प्रतिरुद्र अजिंक्य योद्धा आता शिवाचा जावा शंभूराजा हो. बोलो, क्या खबर लाए हो? बड़ी खुश खबर है, शंभा पकड़ा गया हो तुम. बदतमीज, कहीं शराब तो पीकर नहीं आए हो? नहीं जा पाना, सच है. किसने और कहाँ गिरफ्तार किया उसे? अरे बड़ा, वजीर मुकरफार और गणोजी शिर्के ने संगमेश्वर में उसके वजीर के साथ गिरफ्तार किया है. क्या बना? या अल्लाह, क्या पूछा? तेरा लाख लाख शुक्र है, आखिर नामुराद संभा गिरफ्तार हो ही गया. अरे बड़ा, वजीर मुकरफार का इस सफर को आपके सामने पेश कर इजाजत चाहते हैं. इजाजत है, इजाजत है. या अल्लाह, आज होगा शबीर अहमद का जन्म. लाया जाए उन काफिरों को. आलम बड़ा, ले आओ काफिरों को.
कभी किसी के सामने झुकते नहीं, झुकाते हैं। खामोश! कवीजी, आपण कवी आहात. तेव्हा याच्या या स्थितीवर काहीतरी कवण ऐकावं आम्हाला. जी राजा जी, राजन तुम हो सांझे खूब लड़े हो जंग, राजन तुम हो सांझे खूब लड़े हो जंग, एक तुम्हारा तेज तकती जगते राजा जी, तुम्ही वाघासारखे आहात. तुमचे तेज, तुमचे शौर्य बघून खुद्द आनंदी रुक जाओ, बरं, रुक जाओ. राजा जी, हाँ, तुम्ही सुद्धा उत्तम करावे कवर आपण. जरूर. मी मराठी आहे, कारण मराठा जात नाही, मराठा धर्म आहे. मराठा वस्ती नाही तर मराठा राज्य आहे. मराठा नुसती ठिणगी नाही तर मराठा आग आहे. अरे झुकती भल्या भल्या आमच्या पुढे, कारण मराठा झुकणारा नाही, मराठा झुकवणारा आहे. रुक जाओ, बरं, रुक जाओ. अभी बहुत कुछ जानकारी हासिल करनी है इसे. क्यों रे संभा? तो जब 9 साल का था तब मिला था मुझे आगरा दरबार में शिवाल के तब इस संभा को मैंने पूछा था, पूरे संभा तुम्हें हमारा डर नहीं लगता? तब इस संभा ने जवाब दिया था कि हमें किसी का डर नहीं लगता, हाँ लेकिन हमारी वजह से को डर. अभी 9 वर्षाचे होते आणि आता 32 वर्षाचे. राम जाने यही बगावती हरकतों ने हमारे दिल में खौफ पैदा किया. उस वक्त हमने गलती की. हमारी बेगम साहिबा कह रही थी कि गर्दन चाट दो इसके. अगर हमने रहम खाया है संभाल और इतनी ही उल्टी थी तो क्यों नहीं लड़े हमसे? क्यों भाग गए के जैसे? आबासाहेबांना आम्ही सांगत होतो, आबासाहेब फक्त हुकूम करा, यावर तसे तुमच्या चरणावर. पण नाही ऐकले आबासाहेब. आणि आताही तुझ्या कुत्र्याला बाजूला कर, इथंच कंटाळून जातो तुला. उस वक्त की गलती हमें आज तक भुगतनी पड़ रही है. हमारे कैद में जो आया उसे काट दिया गया है, लेकिन शिवा और संभा हमारी आंखों में धूल फेंक के फरार हो गए. इन मरहटों के जैसा हमें क्यों नहीं बनाया? हमारे तैमूर के गोद में इस संभा जैसा एक भी एक पैसा क्यों नहीं पैदा हुआ? क्यों नहीं? अरे संभाजी तुझ्या घराने जन्मली. अरे स्वतःच्या बापाला विष बाजून ठार मारणारा पापी तू आणि संभाजी तुझ्या घराने जन्मली. अरे सर्व धर्म समभावना मानणारा पापी तू आणि संभाजी तुझ्या घराने जन्मली. अरे संभाजी जन्माला येतो फक्त शिवछत्रपतीच्या खुशीत आणि या महाराष्ट्राच्या खुशीतच. अपवाद बंद कर. मराठा कलिंगा. मी आहे मराठा. या मराठी मातीसाठी अखेरपर्यंत लढेल, तोच मी हा मराठा. रामकदे मुगल सल्तनत का लुटा हुआ खजीना किस किले पर छुपा गया काय बता? हा हिंदुस्थान म्हणजे आमचा खजिना. इथल्या मातीचा कण म्हणजे आमचं सोनं. इथे दगड म्हणजे हिरे आणि मोती. आणि हा हिंदुस्थान खजिना ओळख घ्या, गिळलास तू गिळलास. रामजादे हमारे कौन कौन से सबक हराम सरदार वसीम तुम्हें शामिल थे बता. अरे दत्तावे म्हणून रक्त पिणारी जात नाही आमची. सह्याद्रीच्या रुद्रशिवाचे वेताळ आम्ही. महाराष्ट्राच्या भाग्यभवानीची खुदी आम्ही. अरे पितुरी रक्तात नाही आमच्या स्वराज्यात तुझ्यासारखे चळले करणारे कुत्रे नाही. तर शिवछत्रपतीचा भगवा घेऊन अरे वागत भेटली तुला. भगवान मानकर मराठा कहिंगा मरेगा, तू जरूर मरेगा और तेरे साथ ये तेरा स्वराज्य भी खत्म हो जाएगा. अरे आई होली तर नाही कधी आमच्या स्वराज्यात तुझ्यासारखे कळवे करणारे कुत्रे नाहीये. बघितलं नीट डोळे फाडून आमच्याकडे. आमच्याच वाटलं की सर्व होऊन थांबेल.
लढली या स्वराज्यासाठी, औरंग्याब तुझं नामोनिशाण मिटवण्यासाठी, तुझं हे मस्तक रायगडाच्या पायथ्याशी काढण्यासाठी. आलोपना हुकूम करो, आत्ताच खलास करतो याला. अरे तुझ्यापेक्षा पुत्र इमानी रत्न धनेश, तू जर आमच्याशी गद्दारी केली असती तर तुला आम्ही माफही केलं असतं. पण या राष्ट्राशी, या मराठी मातीशी गद्दारी केली असती. अरे आया बाई परसाला बसते तिथं सुद्धा नाव घेणार नाही तुझं. तुला आता उभा औकात में रहो. पुस्तकी माफ हो आलोपना, पण आलोपना हा संभाग काय झाला तर माझ्यामुळे, या गळोजी शिरक्यामुळे. नाहीतर मुघल सल्तनतची पहिली पैदाशी संभागावर पकड नाही बांधली. दख्खनच्या सगळ्या वाटा आम्हीच दाखवला त्या वजीर साहेबांना. तखलियत गणोजी, तखलियत यहाँ हुकूमत चलती है मुगलों की, मामूली चूहों की नहीं. तुम सिर्फ वजीर मुकरब की कठपुतली हो. निकल जाओ यहाँ से, और आइंदा इस दरबार में बनाव रखने की गलती मत करना. निकल जाओ. भाग कौन की मत. अरे आयुष्यभर त्या मोगलांची तलवार घातलीस, त्या मोगल दरबारात तुला काडीची किंमत नाही. तेच मस्त त्या शिवछत्रपतीच्या सिंहासना समोर झुकवले असतेस तर त्यांनी तुला आमच्या पंक्तीतही बसवलं असतं. चुपचाप खड़े रहो. तुम हमारे में हो इतना मत भूलो. वाघ जंगलात असला काय, पिंजऱ्यात असला काय, वाघ तो वाघायला. चिल्लावू मत. आम्ही बी तिला जात आहे. उघड्यावर उभा राहा, नाहीतर नरडीचा खोट घेईन मी तुझ्या. उघडा, इस संभा की आंखें निकाल डालो. जी आलमपणा. एकदा आम्हाला आझाद कर. वाघ तुझे श्रेष्ठ युवराजांच्या चरणाशी पडलेले दिसत. खड़ा, जो भी सजा दी जाए इस संभा से पहले इस काफिर को दी जाए. जी आलमपणा. रकाबल्या तरी नसा आमच्या तरी उधळण होईल भगव्या रक्ताचे. रकाबल्या तरी नसा आमच्या तरी उधळण होईल भगव्या रक्ताचे. आणि फाडले जरी छाती आमचे तरी मूर्ती दिसेल शिवछत्रपतींचे. राजा शिवछत्रपतींचे. इसकी जुबान भी काट दी जाए. आपली जुबान तरी उद्धव होता जागरच होईल. हात पेर भी काट दिए जाए. अरे शिवाजी छाव्या होत, शिवाचे बछडे रक्तात सिंहासारखे आणि मरतातही सिंहासारखे. इनका दोष कुत्तों को गिरा दिया गया. आणि खातात त्याने आमचं माफ तर पुत्री सुद्धा पुण्यवान ठरतील आणि ईमानदार बनतील. इनके कोटि कोटि इतने टुकड़े करो और उनके बगावतों के टुकड़ों को जो कहीं छुएगा उसका पूरा खानदान तबाह कर दो. जी आलमपणा. जाओ ले जाओ इन काफिरों को. राजा काफिरों को. या अल्लाह, खत्म हुआ हमारा आखिरी दुश्मन. खत्म हुआ. या अल्लाह, संभा सचमुच शेर का छावा था, सिवा का छावा था. हमने उसकी आंखें निकाल डाली, मगर उसकी आंखें झुकी नहीं हमारे सामने. हमने उसकी जुबान काट दी, लेकिन उससे जुबान से निकले नहीं लफ्ज. हमने उसके हाथ काट डाले, लेकिन उसने गिरगिराए नहीं हमारे सामने हाथ. हमने उसके पैर काट दिए, लेकिन उसने टेके नहीं घुटने हमारे सामने. हमने उसकी गर्दन छाटी, लेकिन उसने आखिरी दम तक गर्दन झुकी नहीं हमारे सामने. या अल्लाह, ये इंसान सादा सीधा इंसान नहीं था, ये अजूबा था. अजूबा. या अल्लाह, या खुदा, हम होंगे कामयाब या ऐसा ही लौटना पड़ेगा दिल्ली. ऐसा ही लौटना पड़ेगा दिल्ली.